सध्या विदर्भात तापमान हे 45 अंश सेल्सिअसच्या वर गेलेलं आहे। नागपूरचा पारा देखील 44-45 अंश सेल्सिअसच्या वर पाहायला मिळत आहे। त्यामुळे निश्चितच जर का आपण बघितलं तर अशा प्रकारे नागपूरमध्ये अनेक दुकानांमध्ये दृश्य पाहायला मिळतं। धरमपेठच्या या सुभाष फरसाणमध्ये जर का बघितलं तर ग्राहकांना त्रास होऊ नये यासाठी त्यांनी इथे कशा प्रकारे स्प्रिंकलर स्प्रे लावलेला आहे। या स्प्रिंकलर स्प्रेच्या माध्यमातून दुकानाचं जे तापमान आहे ते नियंत्रित करण्याचा प्रयत्न होत आहे। त्याचा प्रमुख कारण मध्ये जवळपास 44-45 अंश सेल्सिअसच्या तापमानामध्ये ग्राहकांना त्रास होतो आणि ग्राहक दुकानामध्ये थांबायला बघत नाही। त्यामुळे कुठेतरी ग्राहकांवर याचा परिणाम होऊ नये त्यामुळे अशा प्रकारे इथे व्यवस्था करण्यात आलेली आहे। ग्राहक आपण त्यांना विचारूया, काय घेतलं इथनं आता? मी आता कचोरी घेतलेली आहे आणि इथे कसं आहे खूप टेम्परेचर खूप नागपूरला खूप हाय टेम्परेचर असतं त्याच्यामुळे कसं की या दुकानदारांनी एकदम व्यवस्थित केलेलं आहे। आम्ही स्प्रे वगैरे त्यांनी पाण्याचा स्प्रे वगैरे लावलेला आहे त्याच्यामुळे आम्हाला थोडं दिलासा मिळतो आणि दुपारच्या वेळेस आमची निघते वेळेस आम्हाला स्कार्फ वगैरे बांधून जावं लागतं आहे कुठे पण जायचं असलं तर। उन्हाचा खूप त्रास होतो, खूपच त्रास होत आहे। आतमध्ये देखील बघा, म्हणजे जर का तुम्ही असं बघितलं तर कोणताही नागपूरकर जेव्हा दुपारला बाहेर निघतो तेव्हा अशा प्रकारे स्कार्फ घालून निघतो, उन्हापासून बचाव करताना दिसतो आणि अशा प्रकारे ते स्प्रिंकलरची व्यवस्था करण्यात आलेली आहे। मला काय आपण त्यांना विचारूया कशा प्रकारे रिस्पॉन्स मिळतो, ग्राहकांचं काय मत असतं जेव्हा येतं? बहुत अच्छा लग रहा है ग्राहकों को, आ रहे हैं तो उनको थोड़ा सा रिलीफ मिल रहा है गर्मी से, तो सब खुश है उससे कि भैया आपने अच्छा ये लगाया है यहाँ पे स्प्रिंकलर्स। और ये कितने बजे चालू करना पड़ता है इसको? ये 9-9:30 के बाद शुरू ही कर देना पड़ता है। धूप बहुत बढ़ जाती है, ग्राहकी भी बहुत कमज़ोर हो जाती है उसके बाद में, तो जो आते हैं उनके लिए कुछ तो व्यवस्था रखनी पड़ेगी जी। आतमध्ये बघितलं तर आतमध्ये थोडंसं बाहेरच्या तुलनेने 4 ते 5 अंश सेल्सिअस तापमान कमी असेल आणि कूलरची देखील व्यवस्था करण्यात आलेली आहे। त्यामुळे निश्चितच नागपूरचं जे तापमान आहे ज्या प्रकारे वाढताना दिसत आहे सातत्याने आणि कुठेतरी उष्णतेच्या लाटेचा देखील इशारा आहे, त्या पार्श्वभूमीवर अशा प्रकारे ते उपाययोजना केलेल्या आहे। बघा, ग्राहक आलेला आहे, दुकानामध्ये आलेला आहे, तर उन्हापासून त्रास होऊ नये म्हणून अशा प्रकारे स्प्रिंकलर लावण्यात आलेला आहे। किती त्रास होतो उन्हाचा साधारण? बाहेर तुम्ही फील्डवर काम करता, उन्हाचा त्रास तर भरपूर आहे सध्या विदर्भामध्ये। नागपूर आणि 2 दिवसाच्या आधी साधारणतः जर आपण विचार केला तर 2 दिवसाच्या पूर्वी देशामध्ये नागपूरचं तापमान प्रचंड होतं आणि या सगळ्या गोष्टीमध्ये यांनी जी ग्राहकांसाठी जी परंपरा जी केलं, ग्राहकाचं समाधान किंवा ग्राहकांना या ठिकाणी उन्हाचा त्रास होऊ नये यासाठी जी सुविधा केली ही प्रशंसनीय आहे असं म्हणायला हरकत नाही। या ठिकाणी म्हणजे थोडंसं आपण इथं जर काही स्नॅक्स घ्यायचे असेल तर थोडंसं आपण वेळ देऊन आरामशीर स्नॅक्स खाऊ शकतो। हो, वेळ देऊ शकतो आणि आपल्याला बाहेर कुठं थांबायची व्यवस्था पण नाही आहे। आपण बघतो झाडं कमी झालेले आहेत त्यामुळे मोठ्या प्रमाणात उन्हाचं प्रमाण वाढलं, पुन्हा पावसाचं प्रमाण कमी होते। दरवर्षीच आपल्याला आहे, दरवर्षी आपल्या नागपूरच्या तापमानामध्ये किंवा विदर्भाच्या तापमानामध्ये आपल्याला 1-2% वाढ झालेली आपल्याला पाहायला मिळते। त्यामुळे दुकानदाराने स्वतःहून जर अशा प्रकारे उपाययोजना केल्या तर ग्राहक समाधानी आहे। आम्ही पूर्णपणे समाधानी आहोत। समाधानी आहो। नक्की बघा, तुम्ही काय काम करताय? आम्ही शिक्षक आहोत। बरं, म्हणजे बाहेर निघाले तर स्कार्फ असेल किंवा इतर उपकरण असेल करण्यासाठी त्यांनी कपडे घातलेले आहे। त्यामुळे निश्चितच नागपूरचा पारा हा जवळपास 45 अंश सेल्सिअसच्या घरामध्ये आहे। अशा परिस्थितीमध्ये अनेक असे व्यापारी आहे ज्यांनी स्वतःच्या दुकानामध्ये स्वतःच्या स्तरावर अशा प्रकारे स्प्रिंकलर स्प्रे लावलेले आहे, ज्या माध्यमातून पाण्याच्या तुषारांचा वर्षाव होतो आणि आतमधलं जे रूमचं तापमान आहे ते नियंत्रित राहतं, दुकानाच्या परिसरातलं तापमान नियंत्रित राहतं आणि त्यामुळे ग्राहक देखील आनंदित राहत असल्याचं पाहायला मिळतं। त्यामुळे निश्चितच नागपूरच्या तापमानाचे वेगवेगळे प्रभाव, वेगवेगळे इफेक्ट आपल्याला वेगवेगळ्या परिसरामध्ये वेगवेगळ्या क्षेत्रात पाहायला मिळतात। तशाच प्रकारे व्यावसायिक क्षेत्रामध्ये देखील अशा प्रकारे या तापमानाचा परिणाम दिसून येतो। कॅमेरामॅन मिथुन आत्मनेसह तुषार कोहळे, एबीपी माझा, नागपूर। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।